साहेब नमस्कार. मी संजय मनोहर मी छोटा बंधू त्यांचा. माझी मोठी बहीण होती. तर आम्ही गेले 2003 ते 2002 पासून 2003 पासून आम्ही खरं अर्थाने म्हणजे दुंदा लाडको मेहमाने असताना आम्ही खरं म्हणजे शिवसेनेचं काम करतो. जिल्हा परिषद दुंदा लाडको मेहमाने तेव्हा सध्या आमच्या दिंगोरे उदापूर गटामध्ये. दुंदा लाडको मेहमाने हे कोणत्या साली सदस्य झाले होते? किती वर्ष त्याला? 2003 साली. मग 2003 पासून आम्ही शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, आम्ही शिवसैनिक होतो. ठीक. त्यांची ही नाचून पुष्पा संजय मेहमाने त्यांची नाचून आहे. तर तेव्हापासून आम्ही दुंदा लाडको आता हयात नाही तिथे. तेव्हापासून आम्ही खऱ्या अर्थाने शिवसैनिक होतोच. कधी कालांतराने थोडं हे जे पडलं, अंतर पडला आणि आता का नशिबाने आपलं का लेडीज आरक्षण पडलं म्हणून आम्हाला असं वाटलं का आता आपला शिवसेनेचा प्रेझेंट आपला फडकावा म्हणून चालू करावं आपल्या घराण्यामध्ये. असा आम्ही निर्णय घेतला. तरी हे शिवसेने आपलं पक्षश्रेष्ठी आम्हाला शब्द दिला की तुम्ही तयारी करा वगैरे. आरक्षण पडायच्या अगोदर पण सांगितलं, त्यांचा शब्द होता तुम्ही तयारीला लागा, तुमच्या घरामध्ये या वर्षी सीट आम्ही देतोय म्हणून. तर आम्ही त्याप्रमाणे आम्ही तयारी केली. तर असं ते तयारी करता त्यांनी असं सांगितलं तुम्हाला सीट 100% जाहीर झाले म्हणून. त्याप्रमाणे आमच्या पोरांनी, आता आम्ही तर घरी नव्हतो, तर पोरांनी आमच्या गावच्या पोरांनी तर ही तयारी पूर्णपणे 100% तयारी केली. ती प्रत्येक वाड्या वस्तूवरती घराघरामध्ये जाऊन पॅम्पलेट वाचले, प्रत्येक व्यक्तीशी संबंध साधून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं होतं. तर अचानक असं आमच्यावर अन्याय झाला हे थोडं आम्हाला थोडं वाईट वाटतं. आणि इथून पुढे आता आम्ही खरं अर्थाने शिवसेनेचं कधी आम्ही काम करू शकत नाही, त्यांच्यावर आम्ही पूर्णपणे नाराज आहे. काय सांगाल? 15 वर्ष तुम्ही दादांसोबत काम केलं. 2014 पासून शरदादा जेव्हा मनसेमधून उमेदवार त्यांनी लढवली आमदारकीसाठी, तेव्हा आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने प्रचार केला शरदादांचा. आम्ही पूर्ण आमच्या गावची बँचो पार्टी होती, पूर्ण दिवसभर बँचो पार्टीला आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे खऱ्या अर्थाने. कारण थोड्या दिवसामध्ये नंतर आमचा उत्तम मेहमान आहे ना बंधू आमचा, त्याने शरदादा नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असेल, विश्व तांबले असेल, आमदार असेल, सतत कॉन्टॅक्टमध्ये असायचा. त्यांचे संबंध चांगले होते. तरी पण त्यांनी आमची अशी म्हणजे करायला नव्हतं पाहिजे, पण केलं त्यांनी. इतक्या वर्ष दादांचे संघ होते तरी पण दादा तुमची उमेदवारी कापली. ते आम्हाला कुठेतरी आता खट्ट थोडं वाईट वाटतंय. आणि इथून पुढे आता शिवसेना आमच्याकडून संपलेली आहे असं काय मला अवघड नाही. आता इथून पुढे आम्ही काम करू शकत नाही. तांबे बोरागडात देखील त्यांनी उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यांची देखील उमेदवारी कापली गेली. अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याकडं त्यांनी पक्षप्रवेश केला. कसं पाहता याकडे आपण? तिथे असं म्हणजे त्यांनी असं तिकडे सुद्धा असं करायला पाहिजे नव्हतं. ते पण त्या इकडे जसं केलं त्याचप्रमाणे त्यांनी तिकडे पण केलं. तिथे पण ते उमेदवार, ते पण आमची बहीण होते सुमनताई लांडे म्हणून, ते पण आमची चावण, ती सरपंच सध्या, ती विद्यमान सरपंच, ती आमची बहीण होती. ती पण त्यांना पण जाहीर केलं का तुम्ही तयारीला लागा, तयारी करा. त्याची कुठल्या ठिकाणी त्यांनी नारळ वगैरे फोडून प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. आणि ऐन वेळा त्यांचं पण तिकीट त्यांनी कापलं गेलं. हा कुठेतरी असा म्हणजे अन्याय होतोय. असा अन्याय आता आमच्यावर झालाय, पण इथून पुढे भविष्यामध्ये कोणत्याही उमेदवार त्यांनी असा अन्याय करू नये असं आमचं एक मत आहे. एकंदरीत ही उमेदवारी कापायचं नेमकं कारण काय होतं? त्यात ते कारण काय समजू शकलं नाही. ते कारण असेल ते त्यांनाच माहिती, काय कारण असेल ते. मग तुम्ही दादांसंग तुम्ही काय बोलले नाही, बसले का नाही, काय झालं विषय? काल बरीच चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की असं आहे म्हणून ते म्हणले आता उमेदवार जाहीर झालाय, तुम्हाला आम्ही काही एबी फॉर्म देऊ शकत नाही. मग तुम्ही जे 3 महिने फिरला या मतदारसंघामध्ये, एकंदरीत हा सगळा खर्च किती झाला तुमचा? खर्च जवळ 3-3.5 लाखच्या आसपास झाला. मग याचं काय जबाबदारी कोण घेणार? मग याची जबाबदारी कोण घेणार? झाला खर्च झाला, आपण जबाबदारी कोणाला धरू शकतो? आता त्यांनी दिला शब्द, आपण शब्द पाळला, त्यांच्या शब्दाला आपण मान दिला, विश्वास ठेवला त्यांच्यावर, आणि ऐन वेळेला त्यांनी विश्वासघात केला आपला. असं करायला नव्हतं पाहिजे. त्यांनी ऐन वेळा आम्हाला सांगायला पाहिजे होतं, सर असं आहे, तुम्ही माघार घ्या. आम्ही माघार घेतली असती. आमची काय एवढं हे नव्हतं की आम्ही लढलोच पाहिजे असं काही नव्हतं. पण असं एक आम्हाला आमचा हेतू होता, आम्हाला जर संधी भेटली तर आम्ही त्या संधीचं सोनं करणार, समाजाचं काम करणार, समाजासाठी लढणार, असा आमचा एक उद्देश होता. सर्व मतदान किती ह्या गावचं? 850-900 आसपास झालंय. 850 मतदान. आता तुमची आता काय भूमिका आता नंतरची? आता आम्ही तर फॉर्म सध्या अपक्ष फॉर्म टाकलेला आहे. आम्ही सध्या तरी आहे आमचा फॉर्म. तर आम्ही या गोष्टीवर विचार करू आणि शक्यतो आम्ही फॉर्म माघार घेऊन आम्ही गावकीचा विचाराने आम्ही निर्णय घेऊ. तुम्ही अजून भूमिका स्पष्ट नाही केली? हो.
मग अपक्ष निवडणूक लढवणार का मागे घेणार आहे? माघार घेऊ. मग कुठल्या पक्षाला तुम्ही सपोर्ट करणार, काय असेल? सगळ्या म्हणजे गावकऱ्यांना विचारात विनिमय घेऊ. आमच्या सर्वांचा विचार काय आहे, सरांना विचारू एकदा. सगळ्यांचा विचार घेऊन जो काय असेल तो फायनल निर्णय आम्ही इकडे 2 दिवसात कळू. पण एवढंच एक खेदाची गोष्ट आहे की ज्यांनी 15 वर्ष काम केलं अशाने तुम्ही डावल येताय आणि तुम्ही आयात उमेदवार घेताय. आम्ही तर आमचं असं म्हणणं होतं की शिवसेनेला द्या, आमचं त्यामध्ये दुमत नाही, आम्हाला नाही तर दुसऱ्याला द्या, परंतु एका शिवसैनिकाला द्या आणि त्या शिवसैनिकाला आज डावण्यात आला ही मोठी खेदाची बाब आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय म्हणजे ही तिसरी घटना, एक तांबे बाराव गट झाला आणि दुसरं आपलं पिंपळवाडी गट झाला आणि आमचं उदापूर गट, आणि तिसरी घटना आहे की ज्यांनी प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून एक काम केलं, शिवसैनिकांना आज शेवटच्या क्षणासाठी डावलण्यात आलं, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. मग याचा फटका आमदार शरद सोनवणेला बसू शकतो? 100% हो, निश्चितपणे 100% बसणार.